आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंट आणि SCR डिपार्टमेंट हांच्या वतीन हाचे दोन कार्यक्रम. एक आमी NEP 2020 इम्प्लिमेंट करता आसतना टिचींग लर्निंग मटेरियल फॉर द फाउंडेशन हाज्या खातीर आज आमी आमची 3 बुक्स जी आसा पळय न्ही ती हांगासर रिलीज केली. एक आशिल्लें किल बिल, ज्या निमित्तान लिटरसी आनी न्युमरसी प्रिपेर्डनेस कसो करप हे सगळ्या लोकां पर्यंत पावचें, भुरग्यां पर्यंत पावचें, विशेश करून टिचरां पर्यंत पावचें, ही बूक आज लॉन्च केली. सेकंड आमी पळयता की आमी प्ले एड्युकेशन विथ द ब्लूम्स ऑफ द टेस्टोनॉमी हाजो किट जो आसा पळय न्ही हो किट आज आमी टिचरांक हँडओवर केलो. द गव्हर्मेंट टिचर्स आनी गव्हर्मेंट एडेड हायस्कूल ह्या सगळ्या जाणांक हो किट जो आसा तांच्या हायस्कुलांत पावतलो. वेगवेगळ्या पद्दतीन टिचरांक भुरग्यांक इजिली शिकोवपा खातीर हो किट युजफूल जातलो. तिसरें बूक आमी जे रिलीज केलें तें तरंग. तरंग हे बूक जे आसा हें विशेश करून पेरंट्सांक कशा पद्दतीन भुरग्यांचें रिविजन घेवचें, घरा कडेन तेंच्यांनी तेंचो अभ्यास घेवचो, हेका जो आमी म्हणटा हे तरंग बूक तांकां मदत करतले. त्या खातीर तरंग बूक जे आसा हेंय बी सगळ्या भुरग्यांच्या पेरंट्सां कडेन पावोवपाचो आमचो प्रयत्न आसतलो, सगळ्यां कडेन पावतले. डायरेक्टर ऑफ एड्युकेशन गोवा समग्र शिक्षा अभियान आनी निपुण भारत मिशन हांच्या वतीन आमी हो लिटरसी आनी न्युमरसी ऑफ द प्रायमरी एड्युकेशन फ्रॉम द ग्रेड 1st to 3rd हो कार्यक्रम आमी लॉन्च केला. हांव म्हज्या डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन आनी SCRT ह्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता की त्या निमित्तान फाउंडेशन कोर्स आनी आमी NEP 2020 खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करपा खातीर पुराय देशांत गोंय हें 1 नंबरचें राज्य म्हणून ऑलरेडी फुडें आसा आनी एक स्टेप दर वर्सा घेत आनीकूय फुडें वचत आसा. त्या खातीर हांव तांचें खूब खूब अभिनंदन करता. दुसरो जो कार्यक्रम आसा तो आमी पळयता की एक्चुअली नीव इंडिया लिटरसी हाच्या अंतर्गत 100% लिटरेट स्टेट हें आमकां डिक्लेअर करपाचें आसा. गोंय राज्य हें 100% साक्षर आसा हें आमी येता त्या 19 डिसेंबर 2024 पर्यंत डिक्लेअर करपा खातीर आमचें SCRT डिपार्टमेंट हें कामाक लागलां. इन शॉर्ट आमी आतां पर्यंत जें काम हें आमच्या SCRT डिपार्टमेंटात केलें, हांच्यांनी म्हणजे केपें, काणकोण आनी सांगे हे 3 तालुके सोडून उरलेल्या सगळ्या तालुक्यांतले इलिटरेट लोकांक आमी सोदून काडले, तांकां आमी ट्रेनिंग दिली आनी तांकां आमी परिक्षेकूय बसयता. अशें न्ही की गोंयांत एकूय मनीस हो असाक्षर उरचो न्ही, सगळे साक्षर जावचे हाज्या खातीर प्रयत्न आसा. आतां पर्यंत 3000 हे एजेड सिनियर सिटीजन हांकां आमी ट्रेनिंग दिवन तांचे 700 जाणांनी तांची परिक्षाय दिली आनी ते परिक्षेत ते पास जाले. आतां 2300 लोक जे आसात तांकां आमी ट्रेनिंग दिल्ली, तेंची परिक्षा येता त्या 14 जुलयाक आसा. हांव सगळ्या जाणांक आव्हान करता की त्या सगळ्या जाणांनी आपल्या परिक्षेक येवन बसचें. परिक्षा तेंची आमी पंचायत हॉलांत दवरतले आनी ते कोण आपल्याक काम आसा हें आसा तरी सुद्दां गोंय सरकारच्या वतीन आनी बींग एड्युकेशन मिनिस्टर आमकां 100% साक्षर स्टेट म्हणून डिक्लेअर करपाक जाय. म्हाजी सगळ्या जाणांक तांकां इंडिव्हिज्युअल कोणाक परीक्षा आपली आसा ही खबर आसा. येता त्या 14 तारखेक परीक्षा आसा. ते परीक्षेक तेंच्यांनी पंचायत हॉलांत किंवा आमचो व्हॉलंटियर्स तेंच्या पर्यंत वतलो आनी ती परीक्षा घेवपा खातीर तांकां ज्या जाग्यार रिक्वेस्ट करतलो त्या जाग्यार येवन तेंच्यांनी परीक्षा दिवची, म्हणजे जेणे करून ते परीक्षेक पास जाल्या उपरांत उरलेले 3000 लोक साक्षर जाले हे आमी डिक्लेअर करपाक शकतले. उरलेल्या केपें, सांगे आनी काणकोण ह्या 3 तालुक्यांनी आमी आतांच आमचे डायरेक्टर SCRTन सांगलेल्या त्या प्रमाणे डायरेक्टर ऑफ पंचायत हांगासर आसा, आमचो डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर हांगासर आसा. ह्या सगळ्यांची मदत आनी डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स म्हणजे पंचायतीक आमी सांगतले की 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्या पंचायतीत कोण जो असाक्षर आसात तेजें नांव जें आसा पळय तें डायरेक्टर पंचायतीन आमच्या डायरेक्टर ऑफ SCRT कडेन दिवपाचें, जेणे करून आमचो पर्सनल व्हॉलंटियर तांच्या घरा कडेन वयतलो, तांकां ट्रेनिंग दितलो, तांकां टिचींग शिकयतलो आनी तांकां बरोवपाक आनी वाचपाक ह्यो दोनूय गजाली ते शिकयतले. आनी ताज्या उपरांत 2 ऑक्टोबर ते केन्ना तरी 30 नोव्हेंबर हाज्या पयलीं परत एकदां तेंची आमी एग्जाम घेतले आनी ती एग्जाम पास जाल्या उपरांत 19 डिसेंबर पर्यंत आमकां स्टेट ही 100% साक्षर जाली हें डिक्लेअर करपाक जाय. ताज्या खातीर हांव सगळे म्हजे स्वयंपूर्ण मित्र, पंचायतीचो सगळो स्टाफ, सगळे सोशल वेलफेअराचे सगळे स्टाफ आनी आमचे एड्युकेशन डिपार्टमेंटाचे स्टाफ इन्क्लुडींग आमचे जे टिचर्स आसात एड्युकेशन डिपार्टमेंट वेगवेगळ्या एडेड स्कुलांनी तेंच्यांनी सुद्दां आपल्या गांवांत, आपल्या वाड्यार कोण जर असाक्षर आसत जाल्यार ताजें नांव आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाच्या थ्रू SCRTक धाडचें. ताका तेंच्यांनी ट्रेनिंग दिल्यार जाता, तेंच्यांनीय बी बरोवपाक आनी वाचपाक शिकयल्यार जाता. आमकां सगळ्या जाणांक अभिमान आसपाक जाय की आमचें राज्य 100% साक्षर आसा. कारण हार्डली थोडे आमचे जाणटेले लोक उरल्या तांकां साक्षर करपाचो आमचो प्रयत्न आसा आनी आमकां सगळ्या प्रावड फील जावपाक जाय गोंयकार म्हणून की 100% साक्षर स्टेट डिक्लेअर करपाक जाय.
वेगवेगळे जे NGOs असतात, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जी वेगवेगळी कामां करतात, वेगवेगळ्या उरलेल्या कामांक ते फुडें असतात, त्या खातीर तेंच्यांनी ही इनिशिएटिव्ह घेवची आणि अशा पद्दतीच्या लोकांक आयडेंटिफाय करचें आणि तेंच्यांनी ट्रेनिंग आमकांय सांगल्यार जाता, आमीच तांकां वचून ट्रेनिंग दिता आणि तांकां 100% साक्षर करपा खातीर येता ते 19 डिसेंबराक आमी 100% स्टेट साक्षर जाली ही आमकां डिक्लेअर करपाचें आसा. हाजो एक कार्यक्रम आमी येता त्या 9 जुलयाक उल्हास कार्यक्रम सांगता आसतना 9 ऑगस्ट हेजो आमी सेक्रेटरिएटांत आमी SCRT आमी हो कार्यक्रम ऑर्गनायज केला. अंडरस्टँडिंग ऑफ द लायफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी म्हणजेच उल्हास हो कार्यक्रम आमच्या SCRTन केला. गोंयभरांतल्या ज्या जाणटेल्या लोकांक आमी ट्रेनिंग दिली, तांकां शिकयलें, तेय बी खूब उल्हासीत जाल्ले आसा. तांकांय बी खूब आपूण साक्षर जाल्ल्याचो आनंद आसा आणि तो सगळो कार्यक्रम आमच्या 9 ऑगस्टाक आमी SCRTन ऑर्गनायज केला. जाणटेले सगळे ते येतले, आपूण साक्षर जाल्ल्याचे आपुणूय सांगतले, पुस्तक वाचून दाखयतले. हो कार्यक्रम पळोवपा खातीर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे पदाधिकारी हांगासर येवपाचे आसा. उल्हास मेळावा जो आसा हो आमी SCRTन 9 ऑगस्ट हेका ऑर्गनायज केला. हांव गोंय 100% साक्षर जावचें ताच्या खातीर बींग अ एड्युकेशन मिनिस्टर, बींग अ चीफ मिनिस्टर हो म्हजोय प्रयत्न आसा, म्हाज्या सगळ्या डिपार्टमेंटाचो प्रयत्न आसा. गोंयच्या प्रत्येक मनशान म्हणजे कोण अशिक्षीत आसत जाल्यार अजून सुद्दां कोण जर चुकून उरला जाल्यार ताका साक्षर करपा खातीर तेच्यांनी प्रयत्न करचो. प्रत्येक पंचायतीन हाजी इनिशिएटिव्ह घेवची आनी आपल्या पंचायतींतलो शिक्षीत मनीस जाका बरोवंक आनी वाचूंक येना ताका सोदून काडचो. एखादो दुसरो कोणूय आसतलो जाणटेलो जाची एज 80-85 पर्यंत आसतली, जो जाणटे पयलीं केन्ना शिकोवंक ना असो आसत, ताका सोदून काडून ताका बरोवंक आनी वाचूंक शिकोवप. तेजी परीक्षा घेता आमी सुद्दां. म्हणजे ती परीक्षा तांकांय प्रावड फील जाता की ह्या एजीचेर शिकता आसतना. त्या खातीर हांव जे आतां पर्यंत 3000 लोकांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. 700 पास जाले, उरलेले 2400-300 आतां बसतले परीक्षेक. आणि आमचे व्हॉलंटियर्स जे SCRTचे जे फिल्डार काम करता तांचेय खूब खूब अभिनंदन करता. 100% साक्षर स्टेट डिक्लेअर करपा खातीर आणि 100% आमी NEP 2020 हे इम्प्लिमेंट करपा खातीर वेगवेगळ्यो इनिशिएटिव्स आमचे एड्युकेशन डिपार्टमेंट सातत्यान घेत आसा. हांव म्हज्या डिपार्टमेंटाचे खूब खूब अभिनंदन करता आनी दोन सोंपयता. देव बरें. जाका वाचूंक आनी बरोवंक येना, मराठी किंवा कोंकणी, ताका दिसता आपल्याक मराठींतल्यान शिकोवपाचें ताका मराठींतल्यान, जाका दिसता आपल्याक कोंकणींतल्यान शिकोवपाचें ताका कोंकणींतल्यान शिकयता. आमकां सांगे, केपें आनी काणकोण हांगासर आयडेंटिफाय जावंक ना ट्रेनर मेळपाक, आनी थंयसर आमकां ते ट्रेनर जे मेळपाक जाय आसले आमच्या SCRT कडेन ते ट्रेनरूय मेळोंक ना. म्हणून कोण जे आमचे भुरगे जे सुशिक्षीत भुरगे घरा कडेन आहा पळय न्हू, तेंच्यांनी SCRTक एप्रोच करचें. आमी ट्रेनर म्हणून तांकां अपॉयंट करता, तांकां ऑनररियमूय दिता आमी दिता. म्हणून जे कोण असे भुरगे आसा सांगे, केपें, काणकोण, त्या भुरग्यांनी बी आमच्या SCRT कडेन संपर्क करचो. आमी तांकां अपॉयंट करता आमचे व्हॉलंटियर म्हणून आणि तेंच्यांनी गांवांत वचून आपल्या जे जाणटेले उरलेले तांकां शिकोवचें. तांचो ऑनररियम तांकां मेळटलो. ते प्रायव्हेट लेवलांनी येयला ना रे पळोवन, म्हणून कमी जाल्या. ते प्रायव्हेट स्कुलां जे सुरू करता पळय न्ही तेंच्यांनी येयल्या आमच्या स्टुडंट्सांक. टीचर सगळी कडेन आमी ऑलरेडी टीचर दिल्या. थोडी आमची सिंगल टीचर आसात ती आमी थोडी जर मर्जिंग केली जाल्यारय जातलें, पण उरलेले कडेन आमी ड्युअल टीचर आतां दिता. साक्षरतेचं प्रमाण आता किती आहे गोव्यात? साक्षरतेचं प्रमाण तसं बघितलं तर आमच्या अंदाजाप्रमाणे इट इज मोर दॅन 98%. मोर दॅन 98%. हार्डली 2% कोणतरी असेल ज्यांना आम्ही आयडेंटिफाय करून साक्षर करतो. गोवा पहिलं राज्य होईल का देशातलं साक्षरतेच्या बाबतीत? आता फक्त केरळ म्हणतात, मला माहीत नाही म्हणून सांगितलं. असा की गोंय जे आसा पळय न्ही हे खऱ्या अर्थान साक्षर करतले. बाकीचे कोण कशें आसा खबर ना आमकां. म्हणून आमी म्हटलां आमी एक मनीस आयडेंटिफाय करून ताका साक्षर करता. 3000चे ट्रेनिंग जाले. 3000चे ऑलरेडी ट्रेनिंग जाले. आमच्या व्हॉलंटियरांनी त्यांच्या घराकडे वचून तांकां ट्रेनिंग दिला प्रॅक्टिकली. आमी बेस्टच सांगना. त्याचे म्हणटा आमी 3000 लोक आयडेंटिफाय केले, त्यांच्या घराकडे गेले, तांकां ट्रेनिंग दिलें, तांकां बरोवंक शिकयलें, तांकां वाचूंक शिकयलें, मागीर तेंची परीक्षा घेतली. ओके.